आजची रेसिपी सोयाबीन चीज कबाब. यासाठी लागणारे सोयाबीन, मी इथे 1 कप सोयाबीन घेतलेत. ते 5 मिनिट त्यामध्ये पाणी टाकलं आणि ते गॅसवर 5 मिनिट उकळायला ठेवलं. एक साईडला 2 ते 3 बटाटे घ्यायचे, ते पण कुकरला लावायचे. सोयाबीन उकडल्यानंतर ते थंड करायला ठेवायचे. पुन्हा त्याचं पाणी काढून ते मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे. नंतर उकडलेले बटाटे त्याचं कवर काढून ते खिसायचे. उकडलेल्या बटाट्यामध्ये ते खिसलेले बारीक केलेले सोयाबीन टाकायचे. त्यानंतर सगळे व्हेजिटेबल्स बारीक चिरून त्यात ॲड करायचे. मी इथे गाजर, टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर सगळं बारीक करून याच्यामध्ये टाकले. आता कॉर्नफ्लेक्स घेतलेत, ते क्रश करायचे किंवा आपण साधारण मिक्सरमधून ह्याच्यावर फिरवलं तरी पण ते चालतं. पण मी जसं जाडसर ठेवलं ते तळताना क्रंची लागतं म्हणून. सगळे कॉर्नफ्लेक्स बारीक केले. आता या मिश्रणामध्ये मी मसाले टाकते. हळद, लाल मिर्च, धने जिरे पावडर, गरम मसाला आणि चवीनुसार मीठ. आणि याच्यासाठी बाइंडिंगसाठी 3 चमचे कॉर्नफ्लॉवर टाकले. सगळं जिन्नस एकत्र करायचं. आणि याचे छोटे छोटे टिक्की बनवायची. आता हे असं सगळं एकत्र करून असा गोळा बनवायचा आणि याचे छोटे छोटे टिक्कीज बनवायच्या. यामध्ये मी साईडला चीजचे क्यूब्स बनवले छोटे छोटे. ज्या छोट्या टिक्कीजमध्ये असे बॉल्स बनवायचे, त्याच्यामध्ये हे गोळा टाकायचा, क्यूब्स टाकायचे आणि याचे थोडंसं प्रेस करायचं. जास्त प्रेस केलं तर ते चीज बाहेर येईल. थोडंसं प्रेस करायचं आणि त्या कॉर्नफ्लोअरच्या स्लरीमध्ये डिप करायचे. डिप केल्यानंतर ते कॉर्नफ्लेक्सची कोटिंग करायची वरून. सगळीकडून कोट केल्यानंतर ते असे दिसतील. अशा प्रकारे सगळ्या टिक्कीज बनवायच्या आणि फ्राय करायच्या. इथं मी डीप फ्राय केल्यात. हवं तर आपण शॅलो फ्राय पण करू शकतो. शॅलो फ्राय करताना वरची जी आपण कॉर्नफ्लेक्सची कोटिंग आहे ना, तर ती थोडीशी कच्ची राहते, म्हणून इथे डीप फ्राय केलं आहे. शॅलो फ्राय जर करायचं असेल तर आपल्याला मग ब्रेड क्रम्स लावले, वरून ब्रेड क्रम्सची कोटिंग केली तर शॅलो फ्राय करता येते. पण इथं कॉर्नफ्लेक्स लावल्यामुळे आपल्याला डीप फ्रायच करावं लागतं. व्हिडिओ आवडला तर थँक्यू. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब